गुरुकुल आहे, त्यामुळे ती मुलं वैदिक मंत्र म्हणत म्हणत वाढतात जीवाला. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आजूबाजूचा परिसर, हॉटेल्स, त्या बोटिंगच्या राईड्स, म्युझिक, हॉटेल्सची सगळं दिसतं इथून आश्रमातून आमच्या गोवा टाईप. आणि हा तो पूल, पुलाच्या पलीकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. पौर्णिमेचा चंद्र, दत्त जयंती, पौर्णिमा. तिकडे आरती असते. आम्ही काय आता फार दमलो असल्यामुळे गेलो नाही. ह्याच्या अगोदर दोनदा पाहिली आहे, त्यामुळे तिकडे गेलो नाही. नर्मदा मैयाचं विशाल पात्र, पाण्यात प्रतिबिंब. आणि आता मैयाच्या कडेकडेनेच आम्हाला उद्या रस्त्याने जायचंय. आणि हा आमचा आश्रम इकडे. हरिधाम आश्रमापासून शूलपाणेश्वर मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. आरती असते ते, तो रस्ता चढून वरती. आरतीचा रस्ता तिकडे खाली जातो मैयाकडे, आणि शूलपाणेश्वर मंदिरला असं चढून वर जावं लागतं. तिकडे शिखरावर लाईट्स चेंज होतात. फोटोग्राफी करण्यासाठी जेवण झाल्यावर मी मुद्दामून आले. मंदिरावर वेगळे वेगळे लाईट्स आहेत, जांभळा, लाल, पिवळा. मंदिर उजळवलंय. काय वरपर्यंत जात नाही, इथूनच दिसते. सकाळचे 7:45 वाजलेत. श्री हरिधाम आश्रम गोरामधनं आम्ही आता निघालो. इथे वेदपाठ शाळा आहे. ती मुलं जोरजोरात त्यांचं ते सकाळचं म्हणतायत देवाचं. सगळी छोटी मुलं आरती सगळं काय 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 करत असतात. इथे खूपच छान मोठी शाळा बांधली. ती सगळी मुलं जेवायला पण आमच्या आधी होती, आमच्याबरोबर पण होती, बरीच होती. आणि जेवण पण छान केलं होतं.
यहाँ से कितना दूर पड़ता है? आता आम्ही इथून निघणार. आता मी इंद्रवर्णेश्वर महादेवकडे निघालोय. इकडे बहुतेक रेल्वे लाईन आहे, मायनिंगसाठी असावी. आवाज येतोय. हे आत्ता आम्ही बरोबर गरुडेश्वरच्या ऑपोजिट साईडला आलोय. समोर जे दिसतंय ते गरुडेश्वर आहे. आणि हा गरुडेश्वरचा बांध. आणि इकडे इंद्रवर्णेश्वर, वरुणेश्वर, वरुणाने तपस्या केलेलं स्थळ ते हे आहे वरुणेश्वर महादेव. वरुणेश्वर महादेव प्राचीन काळचं मंदिर आहे. मधून बाजूला वरुणेश्वर महादेव. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. वरुणाने तपस्या केलेलं स्थळ आहे आणि त्यांनी स्थापन केलेलं शिवलिंग. ओम नमः शिवाय. गरुडेश्वरच्या बरोबर अपोजिट वरुणेश्वर महादेव आश्रम. वरुणेश्वर मंदिर. इंद्र महादेवचे मंदिर आहे तिथे. स्थापना आधीमध्ये 36 मध्ये केलेली आहे. आता आमचा रस्ता मैयाच्या किनाऱ्यावरून. बरंच काय काय खोदलंय, काहीतरी वेगळे त्यांचं हे आहे. बायपास पाण्याचा काहीतरी घेऊन जाण्याचा किंवा इथे हायड्रो इलेक्ट्रिसिटी सेंटर करण्याचा काहीतरी हे प्लॅन. पण छान वाटतंय. गरुडेश्वरला इतक्याला आलोय, पण गरुडेश्वरच्या अपोजिट साईडने आपण चाललोय. हे गोष्ट मजेशीर वाटते. 3-4 वेळेला इकडे आले मी अपोजिट म्हणजे गरुडेश्वरला. हा फील आहे ना की मैयाच्या दुसऱ्या काठाने चाललोय आपण पश्चिम किनाऱ्याने. ते जरा काहीतरी वेगळंच फिलिंग येते. छान वाटते. आणि आता किनाऱ्याने रस्ता आहे, अनेक तीर्थ आहेत, त्यामुळे छान छान दर्शन होतील. गरुडेश्वरला टेंबे स्वामींची समाधी आहे. आणि शंकराचं मंदिर आहे दारामध्ये. आणि राम लक्ष्मण सीता त्यांचंही मंदिर आहे. गरुडेश्वर आणि वरुणेश्वरच्या पुढे हा पूल लागला. इथून रस्ता थोडा वर चढून जातोय. इथले गावचे लोक मैयेमध्ये आंघोळ करण्यासाठी बरेच जण येत आहेत. गरुडेश्वरच्या पुढे पुलाखालून आम्हाला थोडं वळसा मारून यावं लागलं, कारण ते मायनिंगची कामं चालली आहेत. इथून परत खाली उतरल्यावर आता
मग याच्या किनाऱ्याने आमचा रस्ता चालू झाला. पुढे व्यासेश्वर, धर्मेश्वर अशी क्षेत्र येतील. पूर्वीच्या काळची अनेक मंदिरं पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली. त्याचे खालचे अवशेष दिसतात. इथे एक शिवलिंग पण दिसते पूर्वीच्या मंदिराच्या आतमधला. झाड तर खूप वेळा बघितलं होतं, पण याची फुलं पहिल्यांदाच बघतीये. जांभळे तुरे आलेत त्याला. पुलाच्या पुढे काठाकाठाने चालत हा एक छोटा प्रवाह पार करून आलो. पाण्यामधून आलो सरळ. याच्या पलीकडे अगस्त्य मुनींचं तपस्थली, ते मंदिर जे आहे अगस्त्य मुनींचं ठिकाण आहे. तर सगळेजण विश्रांती घेत आहेत. हिरवळीमध्ये विश्रांती घेऊ आम्ही जरा. पुराच्या पाण्याने मंदिर अशी बेस त्याचे धुवून जातात, त्यामुळे अशी तिरकी होतात. त्यांचं पुनर्वसन करावं लागतं. ही खूप जुनी मंदिर आहेत. MP च्या परिक्रमावासी असे डोक्यावर सामान घेऊन कशा काय चालतात, आश्चर्य वाटतं आम्हाला. याच्या किनाऱ्यावरच अशी प्राचीन मंदिर असतात आणि मग त्याला धरून आश्रम. वैद्यनाथ तीर्थ अश्विनी कुमारांची तपस्थली व्यासेश्वर. महाराज खूप छान काय काय सांगतात. 15 जन्म होता तो 15 मर जाता. नर्मदे हर आओ प्लीज आओ मेरे राम आओ आओ आसन लगाओ. मर जाते हैं. आपको ही क्यों परमात्मा ने उत्तराधिकारी चुना है? परमात्मा ने आपको कि परिक्रमा में जाएगा मेरे मस्तपैकी काढ़ा गर्मा-गर्म होगा, उसके अंदर ऊर्जा जागृत होंगे और उसका मैं दर्शन देने के लिए तैयार बैठा हूँ. इंतजार कर रहा है. राम जी का वैसे सर्दी माई जैसे इंतजार किया, माँ भी ऐसे आपको इंतजार खोलो आप. पर्दा खोलोगे तभी नहीं दर्शन देगा. अनेक साधू संत संन्यासी सिद्ध महात्मे परिक्रमा करत असतात. त्यांचं सानिध्य लाभतं आपल्याला. बताया मैंने कि 1,25,000 का मंत्र है. कितना? एक अक्षर होगा. ठीक, एक अक्षर का मंत्र होगा तो 1,25,000 जप. नहीं वास्तव कि आप देखो हमारे पास हिंसा भी हो रहा है. भले सुषमा जगत में हो रहा है ना. ये मर जाते हैं, उनका भी तो सदगति करना है. हाँ बता रहा हूँ. अभी नहीं काउंट करोगे कि इंद्र ने यक्ष जो हमारा उन लोग आपको हैरान है, वो आपका इंद्र भी अगर काउंटिंग नहीं करते हो तो इंद्र भी बोलता है कि मनुष्य शरीर में जन्म हो गया, भगवान बनने का खिलाड़ी निकाल दो आप. इंद्र भी बैठा है, बोलता है कि भाई इसको डिस्टर्ब करो. नहीं तो मेरा सीट का भी आप ये लोग बोल रहे हैं, आप तो उन लोग डिस्टर्ब कर रहे हैं. हिसाब रखोगे कैसे? हमने आश्रम में बैठे तो चलो हमने करमाला लिया, हमने किया पता चला कि हमने 2 लाख क्या हमने
2 लाख लिख दिया। नर्मदे हर ओम नमो नारायण भगवान। वो रही वो आम की पेड़ है ना, वो आम की पेड़ के अंदर जाओगे ना तो उधर जगह में पूजा चल रहा है, जानते हो कि नहीं? 5 बच्चे हैं तो 5 मकान होना चाहिए, 10 एकड़ जमीन होना चाहिए। ये बात तो हम लोग पहले से टारगेट करते हैं ना। ऐसे ही माँ की भी दर्शन करने के लिए टारगेट लेना होगा आपको। वो भी सरलता में है और भी दुर्लभ भी है। वो दर्शन एक बार कर ले फिर तो अभी आपको ना आग ले सकता है ना पानी डुबा सकता है। ये धन तो ये शरीर के साथ पड़ा रहेगा। और बच्चे अगर हम बुढ़ापा आ जाए तो सेवा करने के लिए उन लोग भी फुकर मुकर कर दिया। बड़ा बोलेगा छोटा करेगा, छोटा बोलेगा बड़ा करेगा। ये सारे सिचुएशन होता है। अभी मंत्र की आप नीति ध्यान करके उसका पूंजी को इकट्ठा कैसे करेंगे कि आप करते हैं 1 मीटर यहाँ से यहाँ हुआ, 1 मीटर में कितना पेड़ चल रहे हैं आप बोलो? 1 मीटर में 3, बीच का छोड़ रहे हो आप 3, 1 मीटर जो अनुभव पानी है वही आप बोलेंगे जो प्रैक्टिस करेंगे। 1 मीटर में 3 पेड़, 1 मीटर में 3 पेड़ है तो 1 किलोमीटर में कितना होगा? 3000 हो गए। 10 किलोमीटर में 30,000, 2 किलोमीटर में अश्विनी कुमार यांचं चित्र आहे, हा पुतळा आहे. याच ठिकाणी व्यासेश्वर शिवलिंग पण आहे, व्यासमुनींची तपस्थली. पण हे इतकं पुराचं पाणी उंच वाढतं, आता इकडे मैया आहे ते इतकं उंच वाढलं 23 साली तर प्रचंड पूर आला होता. त्यावेळेला ही मंदिरं सगळी वाहून गेली. इकडून दिसतात ती मंदिरं, शिवलिंग आहे त्याचं दर्शन करू आता आपण. गणपती आहे इथे आणि इकडे शिवलिंग आहे, व्यासेश्वर शिवलिंग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंदिराचे सगळे भग्नावशेष. नशीब शिवलिंग जपून ठेवले. असंच अजून एक पण आम्हाला मैयाच्या किनाऱ्यावर आधी दिसलं होतं भग्न. मैयाच्या कडेकडेने पायवाटेने चाललोय. मधून मधून पाण्याचे ओहोळ येतात, ते क्रॉस करायचे. ही वाट अशी खाली खाली जाते, खाली गळीमध्ये. मग तिथला ओहोळ पास करायचा, तिथून परत वर चढायचं, मग तिथून परत जायचं. परत एक ओघळ पार करायचा. मैयामध्ये अनेक ओढे नाले येतात, तसे हे एक एक ओढे नाले पार करायचे, पुढं जायचं. इकडे बदकं छान पोहतात मैयामध्ये.
एक छात नाला, त्याचा धबधबा झालाय मस्तपैकी. मग ह्याच्या किनाऱ्याने असं आम्ही चाललोय पायवाटेने. पावसाळ्यामध्ये इतकं पाणी वरपर्यंत भरतं की माती सगळी वाहून दगड गोटे शिल्लक राहिलेत. नर्मदातले प्रत्येक हरकंकर शंकर म्हणतात तशी सगळी शिवलिंग आहेत. ही सगळी दगड 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 राहिलेत, सगळी माती धुवून गेली. इतकं चढतं पाणी, रस्ते बंद होतात. म्हणून तर मग चातुर्मासात परिक्रमा करत नाहीत ना. इथून आता मैयाच्या एकदम किनाऱ्याने तिरका 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 रस्ता आहे, तिथून जायचं आहे. पायात काही न घालता अनवाणी परिक्रमा करतात हे खरे परिक्रमावासी. येणारा हा नाला, तिथे खूप फजिती करण्याचं हे होतं. म्हणजे एकतर खूप चिखल राडा होता आणि अतिशय अरुंद ठिकाणून आम्ही नाला क्रॉस केला. पुढे सगळा चिखल होता. तिथून सुद्धा अगदी कमी जागा जिथे आहे तिथून चप्पल बूट सगळं काढून मग आम्ही नाला क्रॉस केला तो. तर इथून पायऱ्यांनी वर गेलं की रामपुरा. उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा जी करतात त्याचा हा एंड पॉईंट असतो. नावांसाठी तिकडे स्टँड केलेत. तिथपर्यंत टिळकर पाड्यावरून तिकडे यायचं, तिथून मैया क्रॉस करायची आणि रामपुरावरून परत जायचं, असं ते असतं. रामपुराच्या इथून पुढे चालत दगडांमधनं चालत आल्यानंतर पांडवकालीन अर्जुनेश्वर महादेव मंदिर लागतं. त्यासाठी आम्ही चालत चालत आलो आहे दगडधोंड्यातनं. मैयाच्या कृपेने हे एवढं नदीचं प्रवाह वाढूनसुद्धा इथे अजून ते चांगलं आहे मंदिर. तरी पायऱ्या वगैरे टिकून आहेत, बहुतेक त्या साफ वगैरे करून असं केलं असेल, मेंटेन केलं असेल त्याला. गणपती, मारुती आणि ह्याच्यामधून शिवलिंग. पांडवकालीन शिवलिंग. ह्याच्यावरून कळतं ते खूप जुनं मंदिर आहे, ह्याच्यावरून कळतं. मैयाचा एकदम किनारा. आप दर्शन कर लो पहले. ओम नमः शिवाय. 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 पांडवकालीन मंदिर लभ्य लाभ आहे मला दर्शनाचा. तुम्ही उभं केलं सगळं गेलं वाया, आडवं करा परत रिपीट टेलिकास्ट. त्यांना उभं पाहिजे तुम्हाला. आणि हे चालू आहे आता मी दिले. ओम नमः शिवाय. 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 ज्योतिर्लिंगाने सायंप्रात पठिनर सप्तजन्मकृत स्मरणेन विनश्यति.
रणछोडराय मंदिर या ठिकाणी आम्ही आलो आता. रणछोडराय मंदिर इथे मागच्या बाजूला 12 हे प्रकट स्थान आहे. या ठिकाणी शेतामध्ये ती मूर्ती मिळाली होती. रणछोडराय प्राकट्य स्थान. धनेश्वर महादेव आता जवळच आला आहे. तिथे आम्ही इथल्या महाराजांना तिथल्या आश्रमात राहायला जागा मिळेल ना विचारणार आहेत. तर सनसेट पण होत आलाय. सनसेट पण होत आलाय. धनेश्वर लुकेश्वर मंदिरांच्या इकडे आश्रमामध्ये ही सगळी मंदिरं आहेत. इकडे मैयाचा किनारा आहे. एकदम किनाऱ्यावरती आहे हे क्षेत्र. छान वाटिका केली आहे. इकडे मैया दिसते. इकडे श्रीराम मंदिर. आणि इकडे नर्मदा मैया. बागेमध्ये इथे मस्तपैकी मोर विहरतात. इतकं ते शांत क्षेत्र आहे. भुयारामध्ये तपस्थली आहे. उधर से इधर करना भैया. शिवादेव शिवादेव. झटेश्वर महादेव. सूर्यास्त व्हायला लागलाय. आम्ही योग्य वेळेला आश्रमातून पोहोचलोय. आमचे 2 सहकारी अजून मागे आहेत. एकीकडे एरंड, एकीकडे केळी. अरे उधर कहाँ, इधर जाना है. ओके ओके ओके. अशी एकमेव जागा असावी जिथे समोरासमोर 2 शिवलिंग आहेत. इकडे धनेश्वर महादेव, इकडे आमची राहण्याची व्यवस्था आणि इकडे लोकेश्वर महादेव. लोकेश्वर महादेव. हे धनेश्वर महादेव या ठिकाणी कुबेराने 1000 वर्ष तपस्या केली असं म्हणतात. मी इथे बऱ्याच वेळेला आली आहे तेव्हा ते कॉईन ठेवण्याचं मी केलेलं आहे. इथे कॉईन ठेवायचं, प्रार्थना करायची आणि मग ते कॉईन आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं. म्हणजे आपल्याला पैशाची काही कमतरता होत नाही. चांगले चांगले शिवलिंगांना ह्या समाजकंटकांनी ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे थोडं खंडित आहे. पण स्थान महात्म्य फार मोठं आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये अतिशय पावन क्षेत्रामध्ये आज आम्ही इथे राहतोय.